तुम्ही काय विचार करताय तुमच्या पार्टनरसाठी आत्ता सध्या करंट एनर्जीजमध्ये? तुमची फिलिंग काय आहे तुमच्या पार्टनरसाठी? चेक करूया आपण. काही अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या पार्टनरपर्यंत तुम्हाला वाटतं की त्या पोहोचल्या पाहिजेत आणि आत्ता सध्या तुम्ही ते डीपली फील करताय. ओके. आवाजाचा थोडा प्रॉब्लेम होत असेल तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. ओके. थंडीचं थोडंसं वातावरण आहे ना त्याच्यासाठी. ओके. मला असं वाटतं की तुमच्या जो पार्टनर आहे ना, मला असं वाटतं की आत्ता तुम्ही असं सध्या विचार करताय की त्यांनी तुमच्याशी खरं बोललं पाहिजे, खरं राहिलं पाहिजे. एक मिरर एनर्जीज इथं आलेले कार्ड. नेहमी जे काय असेल ते तुमच्या दोघांमध्ये फ्रेशनेस नातं राहिलं पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे. काही डिस्टन्स तुमच्या दोघांमध्ये आला असेल तर तुम्हाला असं वाटतं की पहिल्यांदा त्यांनी येऊन तुम्हाला सॉरी बोललं पाहिजे. ओके. सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट त्यांच्याकडून झाल्या पाहिजेत. कारण असं कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की रॉंग गोष्टी त्यांच्याकडून झालेल्या आहेत तुमच्यासाठी. ओके. तुम्हाला जो काही त्रास झालेला आहे तो स्पेशली मला असं दिसते की त्यांच्याकडून झालेला आहे. येस, असं वाटतंय आणि त्यांनी यावं आणि सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट व्हाव्या असंही आत्ता तुम्हाला ह्या क्षणाला वाटतंय. आणि अनकंडिशनल लव्ह आत्ता सध्या तुम्ही फील करताय त्यांच्यासाठी आणि ते फिलिंग फक्त तुमच्या पार्टनरसाठी आहे तुमच्या मनामध्ये. ओके. आपण चेक करूया आणखीन काय एनर्जीज येतात. आत्ता सध्या तुम्ही काय फील करताय तुमच्या पार्टनरसाठी. फॉरगिव्हनेसचं कार्ड आलं म्हणजे येस, डेफिनेटली तुम्ही डिस्टन्समध्ये आहात. येस. आणि तुम्ही हॅपी फॅमिली पण बघता. ओके. तुमच्या पार्टनर सोबत काही असे क्षण, असे मोमेंट तुम्ही घालवावे असं तुम्हाला वाटतं. ओके. वन मोर कार्ड प्लीज एंजल. ओके. परत एकदा सुरुवात होते, रिस्टार्ट व्हावं असं तुम्हाला वाटतं आणि परत एकदा तुम्ही नव्याने भेटावं त्या नात्यामध्ये. राईट. असंही तुम्हाला वाटतं. हा मेसेज तुमच्याशी कसा रेझोनेट झालाय बघा. ओके. बॉटमची एनर्जीज दोघांचीही स्ट्रॉंग बॉन्ड असायला हवा असं आता तुम्ही सध्या फील करताय. ओके. हा मेसेज तुमच्याशी कसा रेझोनेट झालाय मला नक्की कमेंटमध्ये लिहा. ओके. थँक्यू सो मच.